प्रत्येक देवा तुझे एक मदबाद गाता गाता जिथं मोठमोठ्या साधू संतांच्या शिवार वेळा पडल्या तिथं माझ्यासारख्या स्त्रीला तू तो एकामध्ये तरी कसा करणार आहे. पण हे देवा तुझ्या कृपा आशीर्वादानं आई वडिलांच्या सहवासात लहानाची मोठी झाली आणि आज एका राजकारणाची धर्मपत्नी हा सुखमय संसार मी आनंदाने सांभाळते. खरंच देवा स्त्रीची मुलगी पत्नी आणि माता हा सदा त्या परमेश्वरानं माझी 2 रूपं पूर्ण केली आणि म्हणतात ते काही खोटं नाही. बागेत पुढे मी स्त्रीच्या अंगावरती मूल आणि स्त्रीच्या अंगावर मूल खेळल्याशिवाय स्त्रीला मातृत्व पद नाही मिळत. पण देवा या मातृत्व पदापासूनच मी वंचित आहे. माझ्या जीवनात मला कधी प्राप्त होणार नाही. प्रसूतीसारखे आनंद पण देवा विचार एका पट्टण आणि अधिकार मला मिळालाय का. पण एका मागोमाग एक अशी 6 लग्न माझ्या पती परमेश्वरांची झाली आणि ही 7वी धर्मपत्नी पट्टराणीचा अधिकार असून सुद्धा या राष्ट्राला राजगुरू नाही या अभागिनीच्या जीवनात हे दुःख का दिलंस देवा. हे दुःख विसरण्याचा मी प्रयत्न वेळोवेळी करते का आणि आजच्या तरी मी विसरणारे कारण माझे परमेश्वर झाल्यावर हास्य बदलण्यावर त्यांचं स्वागत करणं हे प्रत्येक आर्य स्त्रीचं कर्तव्य. कारण त्यांच्या सुखात माझं सुख आहे, त्यांच्या दुःखात माझं दुःख आहे. म्हणूनच कल्पकेला आनंद आला. त्यांची वाट बघावी हेच करा देवा. हे सुख पाहते, हा आनंद, हे समाधान आहे ना देवा, हे तुझ्याच मुळा आहे. तुझ्याच मुळा दिसते संसार माझा